काय ग काय अडचण आहे तुझी नेमकी कायला ते ए तुमच्या काय बापाची पेंडी काय इथं ह्याला बोंबलं त्याला माग काय तू म्हणणं काय म्हणणं काय तुम्हाला कळत नाही का ते एवढे श्रीमंत आणि तिथं द्यायचं आणि तुम्ही ना तुमच्याच पोरीचा विचार करता मग लहानीचा अजिबात विचार करत नाही काय डोक्यावर पडली का ग हा काही अडपट बाई आहे काय तू लहानीचा विचार करत नाही म्हणजे तिचं लग्न करून द्यायचंय का आता तिचं लग्न लावायचंय का आता वय आहे का तिचं लग्न करायचं एवढी हौस असेल तर सांग देतो तिचा बिबार उडून नाही तसं नाही म्हणत मी पण मग यांच्याकडे एवढं पैसा पाणी आहे ते कधी जत्राला यायला आले तर आपलं त्यांची ठेप ठाणं पण झालं पाहिजे ना करणं किती खर्च लागन सोनं तर नाही ना खायची ती माणसं हा खायला भाकरच खात्यात ना आणि 4 माणसं जीव घालायची ऐपत नाही आपली 5 येते 10 येते नाही जीव घालायचो का आपण आणि पोरींसाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं का राहू द्या नाना नका ना बोलू ती जर म्हणत असेल तर ठीक आहे नाही करत मी आता लग्न नाही नाही मग काय तशीच राहते काय हा अरे हिला अक्कल नको होय एवढी चांगली माणसं चालून आल्यात आणि हिच्यासाठी नाही करणार का मी हिच्यासाठी नाही बघणार का एवढं चांगलं तर मी आणि हिच्यापेक्षा चांगलं तिच्यासाठी बघत मी पण होते ना हिचं लग्न पण ती सगळी कमाई सगळं सासवलेलं हिलाच उडत आहे ना आता कोण म्हणलं तुला हा का बुद्धी जागेवर नाही काय तुझी पहिल्या लग्नात खूप खर्च होतो नंतर परत एकत्र करायला नेला किती वेळ जाईल अरे मी करीन पैसे गोळा ह्याच्या त्याच्याकडनं याजाने घेईन आणि नाही जमलं ना वावारी किन पण हिचं बी कल्याण करीन मी दोन्ही माझ्याच पुरी आहे आतापर्यंत ह्यांच्यासाठीच करतोय मी नाना जाऊ दे चला नाही जाऊ द्या काय जाऊ द्या आणि हे बघ वावरं नाही राहिली एक बार मजुरी करून पोट भरू आपण पण हे दोघींचं चांगलं करू कशाला मध्ये आडवा पाय घालते तू आता तर अजून माझं शिक्षण पण बाकी आहे. माझं लग्न काय गप्पा दीदी मोठी आहे उगा नको पोरांवर जाऊ खेळ दे सुरू. ना आई जाऊ दे ना नको ना विषय वाढू नाही नाही मी काय तिचं ऐकत बसणार नाही हे बघ आत्ताच्या आत्ता जाणार आहे मी आणि त्या पाहुण्यांना होकार देऊन टाकणार आहे. अजिबात सांगायचं नाही होकार द्या ना मग हिच्यासाठी द्या त्यांना वर द्यावाला हिच्यासाठी हा कळलं का तुला मी आहे ना तुला खरंच आई समजत होतो हिची पण आज मला कळलं तुझ्या मनातच पापी ह्या पुरीसाठी चांगली सोयरीक आली तर बघवत नाही होय तुला हा मग तुम्ही तर म्हणता ती पण पोरगी तुमची जी म्हणतात ना तिला पण चांगलं करेल मग द्या ना हिचं लग्न त्या पोराशी करून नाही हिचं करून द्या हिरा थोरलीच नाही लावायचं का लग्न तिला बघू दुसरं पण हे स्थळ आलंय चांगलं आहे ना चांगला मुलगा आहे तर ह्या मुलीचं लावून द्या ना अगं तुला समजत कसं नाही हिच्यापेक्षा चांगलं तिच्यासाठी बघन मी का नाहीच होऊन द्यायचं तुला हिचं कल्याण नाही करायचं का लग्न हिचं नाही लावायचं हिचं लग्न तिचं हिला ठोकत चाललंय काका याची इज्जत घालवायची का पाहुण्यांसमोर काय झालं तुम्ही तो लांड का लागत नाही एखादं हे असं पाहुण्यासमोर तुम्हाला माझी इज्जत घालायची होती दांडा घ्यायचा होता का नाही नाही तुझ्या डोक्यातच टाकाय पाहिजे आता दादा ह्यांची लय भांडत नको आपल्याला आपल्यामुळे नाही त्यांना एकदा काय झालंय नेमकं आमच्यामुळे होतंय तुमचं हे काय नाही पाहुणं हा आमचीच माणसं खोटी मानायची हिला कशाचं पटत नाही माहितीये का हिचं म्हणणं आहे हिच्या पोटची पोरगी नाही ना तर हिला हे स्थळ नको मोठं हिचं लग्न झालं पाहिजे सावत्र असल्यासारखं वागवत्यात तेच म्हणायचं आता हायच मी सावत राही ए काकी बाप तर एकच आहे ना राव तुम्ही असं तुम्ही ते सावत्र जर असलं तरी स्वतःच्या पुरीसारखं हे केलं पाहिजे तर दादा माझ्या डोक्यात काय चाललं होतं एक काम करा त्यांना मोठं लग्न नाही पाहिजे आम्ही देवळात करतो आम्हाला मोठेपणा दाखवायची हौस नाही आम्हाला फक्त सुसंस्कृत तुम्ही जी ह्यांच्यामुळे असं ना संस्कृत पोरगी पाहिजे फक्त हिला शांत शिकून द्या ना पोरगी हिला शिकून द्या ना आणि शिकल्या- ह्यांचे सोयरे झाले आपण ह्यांना तयार आपल्याच होतो ना मामाची पोरगी आहे ना मामाचं पोरगी आहे ना त्याला देऊन टाकू की त्याला काय येतावा जमान का तुम्हाला जमान का दोन्ही करू आम्ही मामाच्या घरी पण तुम्हाला आमच्या असं- खडी क्रेशर आहे या जमन जमन ना बघा असं असतंय पाहुणं हिचा गुढी गुलाबीने आमच्यासाठी पर काट्यान कोराड्या घेऊस तर आमच्या सांगितलं त्यांना असतं तरी- सांगत होते ना मी व्यवस्थित. काय सांगत होती हिचं लग्न नाही करायचं तुम्हाला तरी पटतंय का पाहुणं अहो मनात एवढी खोट नको ठेवू बाई 4 दिवस राहणार आहे आता घरी ती पोरगी जाणार ऐका आहे ना, तिला नांदायला. शिकायचं तर शिकू द्या आणि मग लग्न आम्हीच करून घेऊ आमच्या घरात जमान का तुम्हाला जमन करतो तर आम्ही लग्न असं तिथं. बघितलं तर एखादं स्थळ सुद्धा पण ही चांगली पोरगी वाटली यांचा स्वभाव पहिल्यापासून माहिती घरातला संबंध येतं आता तर तुमची काय अडचण नाही ना लग्नासाठी नाही चालतंय पाहुणं या बघा काय झालं असेल त्याच्याबद्दल माफी मागतो तुम्ही मी हात जोडायची काय गरज आहे त्यांना लक्षात आले गोष्टीची गोष्ट त्यांना त्यांचं बी चुकत नाही त्यांचं ते पोटचा गोळ्यासारखं वाटतंय आणि तिला तिच्या पुरीचं आधी चांगलं वाटतंय अहो पण पोटचा गोळा असला म्हणून काय झालं हे बिन आईचं लेकरू तिला आई आई करत हिंडतंय ना माग काय चुकलं या पोरीचं आणि का वाईट करायचं हिचं बरोबर आहे ना जाऊ दे
मी वाईटचं म्हणलेच नाही ना तिचं. मी फक्त म्हणलं हे चांगलं स्थळ आहे तर हिचं करा. पण म्हणतात ना तुम्ही तर तुमच्या मनाने होऊ द्या. मग चांगलं आलं म्हणून हिचं करायचं का? थोबाड बंद ठेव तुझं. माणसं गेलं उचकाट. आज जे हे झालं ते म्हणजे चला आमच्या 4 पाहुणारवड्यात झाले आमची काही इज्जत राहील. आता हे सगळं ह्यांच्या हातात आहे. नाही तर नसन ना जमत आम्ही देवळात करतो परत येतो बी नाही इकडं. पण आम्हाला ती पोरगी पाहिजे. चुकलं माझंच चुकलं. ती मग आई करते मला, पण मीच माझं सावतरपणा ठेवत होते. नाही होणार माझ्याच्याने असं. दोघांना पण आता चुकलंय, माझं चुकलंय. तुमच्या सगळ्यांची मी माफी मागते. जाऊन दे. खरं वागून घेता का आम्हाला काय अजून विचार नाही करा. नाही आता काही नाही, करून देईन मी तिला चांगलं लग्न. माझ्या हातानेच आता सगळं होणार आहे. दुसपूस नका करू. एखाद्या घरातून एक लेकरू गेलो आईला परत तिचीच आठवण येते. किती काम केलं असेल, काय केलं असेल लक्षात येतं आम्हाला लगेच. अहो, आजारी पडली तर रात्रात हिने हिची सेवा केली माहितीये का तुम्हाला? कधी हिने अंतर नाही दिलं पोरीने. अहो उलट मला वाटलं पोरगी अंतर दिन पण हिचं मन चांगलं असेल. झालं उलटच. काय करू 4 दिवसाची तारीख काढू. तिला पण आता इथं त्रास नको व्हायला. चालतंय पाहुणे पुढच्या वारीने माणसं घेऊन ये तुमची. तारीख काढून ये ना. साखरपुडा लवकरच लग्न आमच्या धरू. डेअरीवर या तिथं आपण बोलू. चालतंय चालतंय या. ए सोडून या ना जा. पळ. चला चला.